नमस्कार. आज आमच्या ग्रामदेवतेमधील देव सतीदेव याचं स्थान आहे ते आता नवीन स्थान करण्यासाठी, कारण तो देव इकडे तिकडे हल्ला होता, त्याचा आता स्थान दुरुस्ती करायचं आहे. इथे स्थान आहे सतीदेवाचं, ते आता दुरुस्ती करायचं इथे आणि नारळ देऊन ते व्यवस्थित बांधकाम करून घेतो. इंग्लिश स्कूलला 27 वर्ष झाली. मग 27 वर्षाचा तेव्हा हा जी पायर तोडला. कोणी तोडली? चांगल्या पाटला आमच्या पाटलाचे बापसा. मग त्याला दिलं होता आमचा पाया बांधायला. जाऊ ना तो काढतेच नाही. त्यांनी ते झाड तोडला का? ते झाड तेव्हा सांगितलं हा तोडू नको, ते आमचं देवस्थान आहे. म्हणजे काय होत आहे मग तुझा तू बघ. झाला 3 महिन्यात संपला. वारले 3 महिन्यात. आजारी पडा किती खर्च करून किती देव भगत केले. 27-28 वर्षापूर्वी इथे एक व्यक्ती आली होती आणि इथे झाड होता, तो त्यांनी तोडला आणि इथे देवाचा स्थान होता. पण गावातल्या ग्रामस्थांनी त्यांना सांगितलं की झाड तोडू नको, तरी पण त्यांनी तोडला. पण नंतर तो 2-3 महिन्यानंतर स्वर्गवास झाला त्यांचा. कारण देवाचं स्थान जिथे आहे तिथे कुणी काही करू नये, हे कारण देव हा सर्वस्व आहे. निसर्गात जो देव आहे तो आपलाच आहे आणि तिथे ज्यांचं स्थान आहे तिथे कुणीही हात लावू नये. ती झाडी असेल ती थोडी साफसफाई करून व्यवस्थित करून घ्या. पण असं झाड तोडून करून ग्रामस्थ सांगत असतील तर त्यांचं ऐकावं. दगडाचा देव केला, वडाच्या निघा अशाने देव पावायचा नाही, बाजारचा भाजीपाला नाही. लाकडाचा देव केला, ह्याला माहिती आहे सुतार घडवीचा याला. देव लाकडाचा केला तो अग्नीचं जाळला गेला. आता आपल्याशी काय साधन नाही म्हणून आता आपण हे खोयची. मी आता टाक्याने असते ना, बरं झालं असतं. मस्त केलं. हा इथे देवाचं स्थान आहे. तो आता धुवून जिथे देवपाना देवाचा तो कडक आहे वगैरे मग आणि जो देवाचा जो आपण अंगाचं काढतो तर अंगातला म्हणजे रस काय नाही हा, तो रस शरीराला म्हणजे ना. मग शरीर राहिला वरचा तो अंगातला गेला आहे बघ. त्याचा अर्थ असा आहे बघ. आता देवाला आकार आला बघ बघ तुझ्या हातात घेऊन. आता ह्याला धावायची आणि त्याला सारखी तोपर्यंत त्या धावलास हो देत. आता परत हात लावायचा नाही, टॉक नाही मारायची. काय भेटते हातात जेवढाची तुझे बकरे कापताना कोंबडे कापता जो बघ. आता बघ आता हा मारणार बघ, पूर्वीचं मारणार मूर्ती बघ कुणाकोणाच्या. 4 बाजूला 4 आहे. 4 आहेत बघ कुणाकोणाच्या. बघ त्रिशूल कुठं आहे काढलेला. त्रिशूल असला तर शंकराचा आणि शंख असला दाखवलेला तर विष्णूचा आणि असा का असला तर तंबोरा तर तो ब्रह्मदेवाचा. सामने आहे तो सतीचा, सतीदेवाचा. म्हणजे 4 मूर्ती आहेत. 3 बघ आकाश बघ त्याला त्रिशूल दाखवायचा तो शंकराचा म्हणून तो सतीदेव दत्ताचा असेल. दत्ता कारण त्या 3 देवांचा एक देव झाला ना, चौथा दत्त आहे. हातात शंख कुणाचे आहे असा शंख बघ असा शंख तो असतो बघ. शंख गणपतीच्या पुढे ते बाजूला ते बाजूला दिसत नाही, ते सेम आकार थोडस आकार दाखवला असेल बघ. शंकर कसा ओळखायचा, विष्णू कसा ओळखायचा आणि ब्रह्मदेव कसा ओळखायचा आणि विष्णू दत्त कसा ओळखायचा. आणि हा शंकराची पिंडी. बघा ही देवाची मूर्ती आहे. त्याच्यावर महादेवाचं एक मूर्ती आहे, एक विष्णूची आणि एक ब्रह्मदेवाची आणि एक सतीदेवाची. सत्यदेव ते तिघांचा एक सत्यदेव झाला. तिघांचा एक सतीदेव. त्याला सत्यदेव म्हणतात. दगडाचा देव केला. मग चौथी मूर्ती कोणाची? चौथी दत्त आहे, दत्ताची. अच्छा. तिघांचा एक देव झाला ना तो. आता आपल्या कोकणामध्ये याच्या सत्यदेव झाला. मग सत्यदेव झाला त्याला सत्यदेव म्हणतात. या
आकार बरोबर नंतर बांधकाम करताना ही काढ. पायर होती, हो बरोबर. ही पायर होती. हो. आणि ते पायरीचे म्हणजे ही पाचर मीच उठून ही पाचर पाच आली होती खाली. ते मला नाव उठलं तरी मग आम्ही कान्या होता सोबत माझ्या. आम्ही आला तो आणि सत्यदेव हा इकडे पडलेला असा आणि हा वरोडा जो तिकडे पडला. आता पण हणतलाच का आला. हो त्यात ते दोनदा आम्ही त्या लोकांना देवला सांगितलं बा हा बघा हे असा झाला. कोण दखल घेत नाही, आपण काय करणं. आता आपण मनसाचं मनसतो काय करायचं तो करतो. हा होतं ते वगैरे कुठला बी गेला तरी बाहेरचा भूमिपूजन आहे. तरी चालत मग उतरलाच तरी चालत. चला अबीर आपल्या हे गुलाल वा पहिला गुलाल हलत टाक, खाली टाक, वरती पण टाक, वरती लावा देवाला. इकडे जर असं असं तपासायचं असा कुठे बारोटा मिळला तर असा सगळं असा आहे. आपल्या पाटाला वरोट आहे ना असाच आहे. आणि त्याला बघ अशा टोचा मारलेले आहेत. बरोबर आपण वरोटा नाही रे भेटे इकडे कुठे मी बघितलं बाय इकडे कुठे भेटत पण भावून जाणार नाही तो भेटणार. वाहून नाही जाणार, पूर आलं तर वाहून नाही जाणार. पण तो आता कुठं मातीत गाडला गेला तर मला मिळायला पाहिजे. लावून ठेव माती करून इथं नाही, इथं नाही लावून ठेव. भात फेक हा भात फेकला होता. आता थापा आपण भूमिपूजन करतो. आता ते तू बांधशील ना तो बाजून उचलून ठेव. हां मग आपण ते पूजा चांगली करू आणि आणखी नारळ देऊ आणि मग त्याची मांडणी करून घेऊ. ती काळक्याला गेली तशी चांगला चवचव. आणि पात्र हलवू नको मात्र, नाही ते बैठक हलवू नको. नाही नाही त्याच्यावर फुला ह्याच्यावर फुल ठेव. हां घेऊन जावं लागेल. आता नेऊ. चल घे उभा राहा, हात जोड, तांदूळ घे. एक फुल दे बाबा इकडे. बा महाराज जोगीची पद्मावती करमकार काय मावल्याने दरेच केली. मी कड्या देवा आणि मावल्या देवा, मी कुटणे देवा आणि घोसावी बावा भैरी बघ आज तू सर्व काय आहे किंवा आतापर्यंत 7-10 वर्ष अशीच गेली तर हा काय नाही कुणाच्या मनामध्ये तू संचारलायस. आणि हा पोरगा मुंबई सोडून आला आहे, तुझी सेवा करतायत, त्यालाही ताकद देस. आणि आज हा शिमगा आला आहे तर शिमग्याचा खेळ जाल तिकडे जाशील तर कुणाच्या हाकला जाऊ नको. प्रत्येक ठिकाणी तू समाज एक हो आणि प्रत्येकाला सहाय्य हो. देवा असाच सर्वांना शक्ती दे आणि त्यात तुझी भक्ती होईल. त्याच्यामध्ये तू आनंद मान. आणि ही भूमिपूजन करता येतो तू बोला. हर हर महादेव. देवा सर्वांना सहाय्य हो आणि तिकडे गेले त्यांना जाग यावा. पाच तुकडे ठेव बेटा. आणि जेव्हा आम्ही ज्या टायमाला तुझी ही करू त्या टायमाला तुझी पाहिजे तेवढी मनस्वी करू. आणि सर्वांना ठिकाणा याचा नवीन पिढी आहे ही, त्यांना सगळ्यांना ताकद दे. मावल्याने देवा हा तुझा सगळा जो का हा जो उभा झाला आहे तर तुझे कशाला तुझा नाजूक झाले. नाजून तिकडे तुला फेकले गेले तर तुझा ठामावा आता बसवत आहेत. ही गावकी म्हणून ते उभी झाले 5 पंच म्हणून. तर तू प्रत्येकाला ताकद दे आणि हा सगळा व्यवस्थित होऊ दे. कुठेही अडचण येऊन देऊ नको. आणि आता शिमगा येतात तर शिमगा आनंदात नाचू दे आणि सर्वांना व्यवस्थित कर. आणि हा पोरगा आला आहे मुंबई सोडून तर तुझ्या शेवाला लागला आहे तर ह्यालाही ताकद दे, त्याला हुरूप दे, त्याला सर्व कामधंदा व्यवस्थित लागव. त्याच्या पाठी सतत उभा राहा. आणि जिकडे कोण गेलेले आहेत त्यांना सगळ्या ठिकाणावर तुझ्या वारंवार तुझी विनंती करतात ते सर्वांना एकत्र कर आणि सर्वांना आनंदात ठेव. आणि सर्व सुखाचा मान धोरण बघून दे. हर हर महादेव. काय क्या आपला सतीदेव सबन काय नासधूस झाला होता. जिकडे त्याची दुरुस्ती झाली नव्हती तर आता काय देवान तुमच्याकडे सर्वांना तुम्हाला संचार दिलाय, शक्ती दिलाय. तर त्याची साकडा पडला देवाला तर तो जाग्यावर बसावा अशी कल्पेश लाड अलकेश लाड हा आलाय. तर त्याने बरीचशी खटपट काल काय कलम केलेला पण त्याचं स्थान बांधून त्यानं बसवलं जागेवर.
चल आता चल. आता सती देवाचे इथलं स्थान तिथे नारळ देऊन भूमिपूजन केलं म्हणजे तिथे बांधकाम वगैरे करून मग स्थापना होईल. आणि हेच आपल्या देवाचं महत्त्व आहे की आपले जे स्थान आहेत निसर्गात, मंदिरात देव आहेत पण मग निसर्गात पण देवाचे एक एक जिथे स्थान आहेत ते पण आपण व्यवस्थित करून त्याची पूजा वगैरे केली पाहिजे. ते आम्ही आलो परत, तो स्थान आहे तो आता बनवण्यासाठी. मग अशी ग्रामस्थ येऊन नारळ वगैरे दिले बांधकाम करण्यापूर्वी. आता नारळ देतोय, मग नंतर बांधकाम झाल्याच्या नंतर स्थापना करून घेऊ. शिकाव हे घे ना, मी यार तोपर्यंत बघ. काय घेऊ खडी आण ना. हा बारक्या खडी जमा कर, जमा कर. अरे जमा कर. ती घे, ती तुला सोपी पडेल. ही तुला साफसफाई करायला लागेल पाहिजे. बाजू खलगट आहे. दगडी फेक. सतीदेवाचे इथे नवीन स्थान बनवण्यासाठी काम चालू आहे. आणि ही जी स्थान आहे म्हणजे ही गादी देवाची ती तशीच आहे, ती काय हलवलेली नाही. आम्ही ग्रामस्थांनी सांगितलं, वयस्कर लोक आहेत त्याने, की ती हलवायची नाही, त्याच्यावरच देव स्थापन करायचं म्हणून एक खालीच असा छोटासा एक स्थान बनवलेलं आहे. आम्ही गावातील मुलं आम्ही आहोत आणि आपणही प्रत्येकाच्या गावात ग्रामदेवता असतेच आणि जे जे निसर्गात जिथे ते देवता आहेत तिथे स्थान व्यवस्थित करून आपणही ते देवाची पूजा केली पाहिजे. सकाळी एक टाईम जरी पूजा केली तरी ते चांगलं आहे. तू ये इकडे वरती बस, ते विटा विटे मांड. आता सतीदेवाचे इथे मंदिर बांधले पूर्ण झालं आहे काम आणि नंतर ग्रामस्थांना सांगून त्याची स्थापना होईल आणि आपणही सर्वांनी ग्रामदेवतेची पूजा नेहमीप्रमाणे करावी. नमस्कार. आज ना श्री सतीदेव इथे आम्ही काल मंदिर बांधला, तिथे आता स्थापना होणार आहे देवाची. सर्व ग्रामस्थ मिळून आम्ही स्थापना करणार आता. आणि हे देवाचं स्थान हे श्री विष्णू, श्री ब्रह्मा, श्री महेश यांचं मिळून एक देव सतीदेव आणि चौथी मूर्ती दाखवली ती दत्तगुरूंची आहे. हेच सतीदेवाचं रूप हे कोकणात आहे. तो दगड घेतलाय बसवायला. मागणं ठेवल्या ही पात्र कायमची ह्याच पाहिजे होती ह्या चोळ्यांचं. हो बाबा तुम्ही पात्र ठेवलेली खाली. तिचं आहे राहिली. ती आम्ही ठेवलेली, देव मातीत ना ठेवायला आता ही वर्षाला महाज ना लावा आम्ही आता एकदम व्यवस्थित आता अशी कायमचा झाला आता. लक्षात देत नाही. देव बसवला असा तो काय काय हत्या वाटला सगळा शिक्षित आपण येणार फोटो काढ. हाय रे पण तो पडतो ना.
असं उत्तर केलं त्यांनी असं उत्तर हा पुसला आणि सांडल पहिला देवाचा आकारच तसा होता. हे फोडा लागेल ना देव आपला हल्ला ना त्याचं आता बसवશે ना जाम बसव आणि सारा हलवा डोकर याचा घ्यायचं तो हा कापू हा कापूर आहे तो फोडून कापून नंतर फोडून तो काय उरल तो मग देवळात जाईल सगळं. तो बघा तेल मागं तर कोण आहे त्यावेळी घेऊन आता बस लागेवर एवढा का असं तो सुखाचं साधन सांभाळ मेहनत करता तुला देवाचा क्षेत्राचा त्याचा आनंद पहिले ताटात देवीचा आता सगळं झाला ना स्थापना झाली. काय मिळेल ना जाईल तो आता पाणी पाण्यावर बाबा पाय करा म्हणून ताटात घ्या पाहिजे होतं. नाही हात जाऊ दे तू. हात धुवा तुम्ही हात धुवा जाईल तो. ते झालं असेल तो जाईल तू बस पाणी पाणी तो जमिनीत जाईल. पूर्ण बस बरोबर आहे. नाही घेऊ आज पाणी अजून पाय लागला बरं झालं उचलून धरा काय ते उचला हा, ते पाणी जोरात बोला बाबा जोरात बोला समोर या महादेव तुम्ही समोर या हा जो देव काय ओ महादेव समोर या अनुराग पाळला होता तो देवाने आता तुला जागेवर बसवत आणि त्याची काय पूजापाठ करायची नंतर होईल. तर सध्या स्थापना तुझी करून घेत आहोत तुझी भूमिपूजन करून घेतली म्हणजे तुला आता मी सत्यदेव म्हणून तुला आता बसवत आहोत देवा जागेवर बस तू प्रतिमा टाकली प्रतिमा खाली टाकायची पंचधातू ना तुझी बसवी त्याचे फुलं घे फुलं ते नंतर थांब जरा. थांबा जरा अजून स्थापना करायची आहे. खाली आतमध्ये जाऊ दे. नाही, आत गेला पाहिजे. राहू दे आता चिकटला तो. वर ठेवू माल लावू हा माल लाव वर. नाही एकदा ते देव वर बसला का येईल ना ते देवा हा वर बसला वजन आला का मग काय नाही. जय भैरी देव सत्यदेव की जय देवाचं स्थान आहे ना सगळं हा इथे बांधलेलं आहे हर हर महादेव भैरीचे चांगले महाकाय सूर्य कोटे समर्पण निर्विघ्न सर्व करून सर्व काळजी सर्वदा सर्वदा महाकाय सूर्य कोटे समर्पण निर्विघ्न सर्व काळजी सर्वदा श्री पक्षातून महाकाय सूर्य कोटे सर्वदा हा आता हा कल्याणी आपला ती डालीत जायला मस्त मी घेऊन नाही मला माहिती आहे सगळं हा निरंजन हाजना घालायला जातो ना चांगला गेला ना त्यांनी. आणि हे कर ते अगरबत्तीला बाजूला ठेव दोघांवर टाका दोघांवरती तिकडे पण टाका तिकडे पण टाका ठेव मग ठेव जेव पण लागेल की हवाय हवाय जोरात बोला पाहिजे जोरात बोला वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी निर्विघ्न करू मी जय सर्व कार्येषु सर्वदा वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी निर्विघ्न करू मी सर्व कार्येषु सर्वदा हा श्री भैरी जोगेशी पद्मश्री क्रमांकाच्या मावल्याने दरेशने निघाले देवा भैरी हा बघ आता तू कुठे थोडासा सुरुवाती केल्या असते या
सर्वांच्या मनामध्ये संसाराने पहा जो फेकाफेक केलेला होता तो एकत्र आणून ठेवलेला आहे. तो साक्षांचा जो बस कायमचा आणि कुणालाही त्रास देऊ नको. जिथे तिथे राहते त्यांच्या पाठीशी उभा राहा. गडगाडी होतो सणाला कृष्णदेव आणि घोसाई भाव सर्वांना आणि हनुमंतरायाचं सर्वांना सुखाची संभाळ, सर्वांना आनंदात संभाळ. आणि आता पुढची जी मनस्नी आहे ती पुढे करू. आता पूजासाठी म्हणून आता सर्वांनी पूजा करून घ्या सर्वांनी. मग परत आपण नारळ म्हणतो. ही प्रसाद आहे ना, ही प्रसाद आहे ना, ते मी आणले हातात ठेव. ठेवले आजीकडे त्यांना आणले. तू आले दे बघू तिकडे. आता देवाला देव कोण आणायचं आहे? भरपूर आहे. घ्या घ्या करणार जेव्हाची जेव्हाचे योगदानचं यज्ञ माझा माझा संकट मध्ये सर्व काळी स्वामी साईडला खाली वर खाली वर खाली वर बरोबर सर्वांनी या माणसाला भेटावा. साडी पूजा करणार आहे. त्या सर्व म्हणजे पूजा करत सगळ्यांनी एक एक फूल ठेवा. राहू दे तिथे नाही राहू दे वर तू हलवू नका आता. आरती करायला मग आहे ना दुसरा निरंजन या अगरबत्तीचा आहे तो. कुस्कोर करा कुस्कोर. आपण नंतर करू. बायकाला करू ये अशी फोन येते तुम्हाला. आरती कापूस दे. कापूस येत होता ना. घे तू घे झाड घे नाही ते विजल तो. छोट तिथं सगळ्यांनी पुरा होऊन दे. सगळ्यांना व्यवस्थित करा सगळ्यांनी. आता सिमेंट रोड घट होईल जाम बसत. आणि कमी टाका जास्त टाकू नका. ओला होईल तो. ते का चमच आहे फक्त बेल नाही. हा शंकर हर हर बैरीचे त्याच्या बाजूला गोल काय आपण किटका काढताव ना बाजूला ठेवते. आपण त्या कच्च्या नावाने काढताव. काय म्हणताव? काल काय गोल काय चुलीतली भाडोची वेळ्या शेताची बांधावते. ती गोल काय आणि एक ती कलम काल काय बाजूला यायचे कुणाला माहित नाही. माहिती मला आता इथं रिकामा इथे रिकामा पांढरून लटका हे सगळे होते. त्याने त्या आम्ही गोवाले असताना ते सांगायचे. आहे आपल्याला असं ते झाड मोठं कलबाचा होता ना बांधावा कलब त्या कलबाच्या झाडाखाली म्हणून तिला कलम केलं नाव पडलं. कलबाचं झाड स्थापन केलं.
त्या आमच्या बांधावर बघा आहे तो कलम त्या बांबवायचं ते. त्याला तो कलम तो लाकडं देवदारी आहे. त्याच्या लाकडं देवाला कुठेही रस्त्याला माहिती देवाऱ्यांना रस्त्याला माहिती त्याचा लाकडं बनवलं. त्यांना सांभाळ त्यांना हात दे. आहे तुला असं नावा. त्या तुमचं शिक्षण आहे. निरंजनला पुढे वाच खरं वाच त्या हवा आहे म्हणजे चालला या. आता पाणी ते पाहिजे सर 5 बायका भेटल्या ना देवाला आता व्हिडिओ दाखवी ना कसं चप्पल कशाला काढलीस मग खाली खाऊन घे नंतर हात धु. त्यांना प्रसाद घे. ए सुरेश प्रसाद घेऊन जा. पेढा घेऊन जा. थांबाय सांगा थोडं 5 मिनिट. 5 मिनिटं आम्ही आता प्रसाद घेतला की इथे पूजा करतो. ती काय कुड्याची पानं जय सतीदेव. तो त्या बांधावर आहे सगळ्यांच्या अंगात कापडा बिडा येते जाऊ दे. सर्वांना बरी कर. कापू नको आता. कंटाळून नको. बस खाली बस खाली. एक मंदिर दिसायला आधी मस्त बांधलंय. त्याच्या समोरच आहे ना. आता कोण नाही त्याला माहिती नसेल तर मंदिर बघून पण कोण पाया पडतं. पहिला थांब पूजा होते. आपल्या घरी जायला जायचा पूजा करा. चप्पल काढलीत ना पुढे गेले तिकडनं तिथे बसून टाइम आहे. ते व्हॉलीबॉल असते. काढून ठेवले. आपण बस खाली तिथेच बस इथे येऊ नको दिसत नाही. तात्या झाला आता हे काय एवढी माणसा गाव आलाय म्हणजे पूजा करायच पाहिजे ना. अजून येत नाही मग yes. गावाचा आपल्या गावाचा आहे ते. गावाचं म्हणजे माणसा एक 2 माणसानं करायचं टाईप त्याच्यात बसवायची होती. सिमेंट लावायचं होतं सगळं काही करायचं होतं का. मग जिथे तिथे बसवायला पाहिजे. हा त्रास एक तर झालाय. व्यवस्थित व्हायला पाहिजे. श्री ओम नमो भगवते वासुदेवा. देवाची नावा घ्या. जुनी माणसं होती तो तिकडे बोलतो तो तिकडे आई झाला तिकडे आता फोटो काढून घेऊया. म्हणजे माणसं आलेले आणि त्यांनी ऐकायला पाहिजे. हो कुठला ऐकायचं फोटो काढून घेऊया मग तुम्ही हे करून घ्या. मोबाईल कसा गोंधळ होतो. शेव फक्त असं तुम्ही वर या. इकडे अर्ध्याने मागे उभे राहा. इकडे अर्धे उभे राहा. झाले तू बाकी आहेस. एवढं गाडा जाणं मग बरं व्यवस्थित म्हणजे मला गाडी व्यवस्थित चालू दे. मला कुठे मला चांगला काम धंद्यात यश दे सूरजला. सिद्धी वाईट उपाचे दबा धर्म भावीने देव गुरुविने अनुभव कसे तपेविन देवीने सिद्धविन प्राप्त बुद्धीविने कोण सांगतो. ज्ञानदेव सांगितले दृष्टांत साधूच्या संगती करणं पाहिजे. साधूची संगती करा. दही पण घे
ती देवळात आहे. ते बोलायची थोडं चालू नको काय नाही ए गुड्डू तुला तुळशीचे 5 पानं ना तुळशीची पानं आपल्या देवळाची ते बघ जा जा दोघांनी जा दोन हातात तुळशीची पानं ना जा जरा 5 पाय पड आरती कर टाक ते. हे मी यांच्या हातातून सुटलाय ना शंकर भगवान मग ठेवली भोलानाथ बसला इकडे हा बघा हो हा भोलानाथ बसला इकडे बोला ना पुढे. का जातो तो फिरून येते वाटे आणणार तो बसल्या परत अर्धवट जाऊ नका कोणी. पण ते गेले तेवढे परत आले तिला पुढे समजलं नाही का काय समजायचं एकच सगळं तू गेलीस नाही आलीस का टाक पाऊल टाक पाऊल पाऊल टाक असते पाऊल टाक देव आणणार आहे. त्या त्याला करू दे तुझं. अभि निरंजनात थोडं तेल होता हाय त्याच्यात शिवबाला तसा करत होतो पण नाही हा तेच माझा विचार होता त्याची फुलं द्या वाकू नका हाय फुलं हात लावा त्याला ठेवली त्यालाच करायला सगळे संपवतील ना हो एवढी नाही नाही करतील ते टाकतील फुलं. बरोबर गणपती नाव द्यावला आरती कर थांबा हो आरती नाही पूजा चालू आहे त्यांची. घ्या तुम्ही करा पूजा करा. तुम्ही जायचं कुठं आहे चला ते पानसात का जास्त आहे माझं जास्त आहे टाकला असा कुसकूर नको अर्धे तुकडे कर. देवाचा उरलेला. सुरीने कापून टाक. अरे त्यात एक पेढा फक्त सोडून टाक. टाक. हर हर आज ग्रामदेवता श्री सतीदेव यांची स्थापना झालेली आहे. आता आरती करून घेतो आम्ही. खाली कशी टाकेल कोणतं? आता हिचं चप्पल पूर्वी पूर्वी प्रेम कृपालयाची सर्वांगी सुंदरा उर्जेंदुराची कंठी झोपे माळ मुक्ता फळाची जय देव सुरजदा मूर्ती ओ सिद्धेश्वरा निरे जाडी मुकुट शोभा शोभारा रुंदुंती नुपुरे चरणी लागल्या जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन श्रावण मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवार वंदना सरळ सोंड वक्रातून त्रिनयना दास रामाचा वाटा सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन श्रावण मात्रे मन कामना पूर्ती जय देव देवी काळा ब्रह्मांडी माळा विषय कंठी काळा तेनती ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा चैतन्य जल निर्मळ वाहे जुजुळा जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू पार्वती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विष्णूचे उदलाना श्रीकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमा वेळाळा जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू पार्वती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी जय सागर मंथन पै केले रामाजी अवजीत सापडले वासुर नकासन केले नीळकंठ नाव प्रसिद्ध झाले जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू पार्वती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव
मनमोहन मंजन सुखकारी रघुटील वीर वाचे उच्चारी रघुटील नाम रामदास अंतरी जय देव जय शिवशंकराव स्वामी शंकरा आरती ओवाळू पार्वती ओवाळू सुंदरपूर गौरा जय देव नागर वंदीन चरण गळ्यान पायन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजे भावे वाळी म्हणे नमा तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव विद्या द्रवी तमेव सर्व महादेव देव कायेन वाचा मनंत्रेण पृथिव्यात्मा करो स्वभाव करो नियतं सकल परस्मै नारायणादि समर्पयामि कृष्णं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदर वासुदेव हरि माधव गोपिका वल्लभ जानकी नायकं रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री गोपाल कृष्ण महाराज की जय राजा रामचंद्र देव की जय पवन पुत्र हनुमान की जय गाव देवी माते की जय परशुत्तम महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गजानन महाराज की जय गाव देवी माते की जय सदा सर्वदा योग तुझा गावा जे कारणी जे माझा मोर्या मोर्या मी बाळकाने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तुझा जय जय रघुवीर समर्थ जय सतीदेव की जय भैरी देव की हर हर पुढे या तुम्ही पुढे या. पद्मावती कलमकार मावळ्याने दलित केळीने कद्या देवाने मावळ्या देवाने सती देवाने कलम करीने हा सती देवा जेव्हा हा तुझी स्थापना झाल्या याचं तर जेव्हा हा नारळ देत आहे ह्याने बरीचशी कल्पू नारकेस लाड याने बरीचशी मेहनत घेतला त्याच्यासाठी त्याला अनेक ताकद देत जिकडे जिकडे तो जाय तर त्याच्या पाठीशी उभा राहा सर्वांना अखंड ग्रामस्थ मंडळ सर्व महिला मंडळ सर्व तुझ्या चरणाशी आलेले आहेत तर सर्वांना सुखाची संभाळ जिकडे जातील तिकडे धंद्या रोजगार सगळ्यांना ये बरकत दे आणि सर्वांना आनंदात ठेव आणि असे सर्वांना हुरूप दे सर्वांना एकत्र आण आणि तुझ्या पायाशी सर्वांना लोटं घालायची आली पाहिजे अशी आमची तुझी जोड विनंती आहे तर सर्वांना सुखाची संभाळ हर 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 महादेव. नाश्त्याचं वाटा घेतली बाबू प्रसाद घेऊन जा प्रसाद मग तो वाटायला लागेल आता घेऊन जायचं वाटायला मोकला नाही इथं ना अरे तिकडे कॉन्ट्रॅक्ट वाले आले ते तिकडे कामं लोकल चार तुकडे जाऊ दे. जय भैरीदेव. आमचे देवता ग्रामदेवता श्री भैरीदेव जोगेश्री पद्मावती दरुज कलमकरण कालकाय मावल्या देवी कल्यादेव सतीदेव गोसावीदेव जय सद्गुरू. ग्रामदेवतामधील सतीदेव याचं स्थान इथे होतं आणि ते इकडे तिकडे हे झालं होतं कारण डुकरं वगैरे इकडे येतात ना त्याच्यामुळे स्थान ते हल्लं होतं आणि वरच्यावर ठेवलं होतं. पण आम्ही ग्रामस्थांनी निर्णय घेऊन की इथे एक छोटंसं मंदिर बनवावं आणि तो देव पुन्हा स्थापन करून व्यवस्थित एकदम फिटमध्ये बसवावं. मग त्यासाठी ग्रामस्थांनी निर्णय घेऊन मग आम्ही गावातली मुलं आम्ही 5-6 जणांनी हा छोटासा मंदिर बनवला आणि आज श्री सतीदेवाची स्थापना इथे करण्यात आलेली आहे. हे जी देवाची मूर्ती आहे ना तिच्यामध्ये 4 देवाचं कोरीव काम केलेलं आहे. पहिल्या एक साईडला श्री ब्रह्मा, दुसऱ्या बाजूला श्री विष्णू, तिसऱ्या बाजूला श्री महेश आणि चौथ्या बाजूला दत्तगुरू असे हे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं मिळून एक सतीदेव बनला. आपल्या कोकणात सतीदेव आहे आणि ही सतीदेवाची मूर्ती आहे. ही जी मूर्ती आहे ती दरजकरीण देवीची आहे. दरवाजामध्ये जाताना रस्त्यात मध्येच आहे त्याच्यामुळे तिचं नाव दरजकरीण ग्रामस्थांनी सांगितलं. त्याप्रमाणे आज आम्ही जे वयस्कर लोक आहेत त्यांच्याकडून शिकून आता पुढच्या पिढीला आम्ही ते सांगणार आहोत
की पुढची पिढी ही यांना माहीत झालं पाहिजे की आपलं देवस्थान कुठे आहे कुठे नाही. आपण फक्त येतो पाहतो, थोडासा पाया पडतो किंवा सांगतात गावातील ग्रामस्थ की इथे इथे देव आहे. पण आपण आता एक स्थान देवाचं हे बनवल्यानंतर आता सगळ्यांना माहीत पडेल की कुठे स्थान आहे, कुठला देव आहे आणि कुठली ही मूर्ती आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत पडेल आणि त्याची नित्यनेमाने पूजा होईल. 2 महिन्यापूर्वी आम्ही श्री कालकाई देवी गोलकाई देवीचा ही मंदिर छोटासा बनवलेला होता आणि आताही आम्ही ते छोटासा मंदिर बनवला. ग्रामदेवतेतील हे निसर्गातला जो राखणदार आपला आहे तो हा देव आहे. आपण त्या राखणदाराची जे स्थान आहे ते व्यवस्थित केलं पाहिजे. प्रत्येकाच्या गावात असतोच आणि ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. जसं आपण देवाकडे लक्ष दिलं, देव आपल्याकडे पण लक्ष देऊनच आहे आणि त्याचाच अंश आपण आहोत. आपण जर देवाची पूजा नाही केली तर मग आपण फक्त वरवर पूजा करून चालणार नाही. ग्रामदेवतेची कुलदेवतेची पूजा नेहमी झालीच पाहिजे. त्याचं नामस्मरण हे केलंच पाहिजे. आपल्या ग्रामदेवतेचं मंदिर हा आपला गावात नसतो, हा थोडासा अंतरावर असतो जंगलात. प्रत्येक गावात हे तसंच आहे आणि गावातला हे मंदिर असतो हनुमंताचं असतो, श्रीरामाचं, दत्तगुरूंचे असे मंदिर असतात. आपण तिथे नेहमीच पूजा करतो पण ग्रामदेवतेची पूजा ही झालीच पाहिजे. अजूनही आमच्या गावात 2-3 ठिकाण अजून बाकी आहेत. ते पण आम्ही स्थान व्यवस्थित करून तिथेही आम्ही पूजा करणार. हा उत्सव एक ग्रामस्थ मिळून चांगल्या रीतीने पार पडला. जय सतीदेव. हर हर महादेव.